ते बांधण्यात आलंय. हे बघा हे बघा हे बघा, बोललो ना. काय तुम्हाला काय वाटतं, वर्क फ्रॉम होम मध्ये काम नाही? 2 दिवस गायब, सॅटर्डे संडे असे गायब होतात लगेच. हाय गाईज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. कसं वाटतं तुम्हाला आपले व्लॉग? जर आपले व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि आपल्या लास्ट ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला माझी या ब्लॉगमध्ये 6 to 3 ची जर्नी दाखवणार आहे. ॲक्च्युली कोरोनापासून आपलं ऑफिसचं वर्क फ्रॉम होमच आहे. फक्त मध्ये मध्ये कधी कधी जातो मी 1-2 महिन्यातून एकदा, बट मोस्टली वर्क फ्रॉम होमच असतं. आणि माझी नाईट शिफ्ट असल्यामुळे आपल्याला सकाळची काय अनुभवायला भेटत नाही. तर या 6 to 3 च्या जर्नीमध्ये आपण काय काय करतो, आपलं किती काम असतं, आपल्याला घरची इन्व्हॉल्वमेंट किती असते, ब्रेक टाईममध्ये आपण काय काय करतो ते आपण दाखवून छोटासा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू. आता लॉग इनचा टाईम झालाच आहे माझा, तर लॉग इन करूया आणि पुढे बघूया काय कसं होतंय. ठीक आहे, चला. लॉग इन होत आहे. लॉग इन झाल्यावरती आधी ईमेल चेक करूया, बघूया किती काय ईमेल्स आलेत, काय कसं, कालचं काय पेंडिंग वर्क आहे का, ते सगळं बघून नंतर मग स्टार्ट करू. ठीक आहे, 17 ईमेल्स आहेत. ईमेल चेक करूया आणि नंतर वर्क कॅल्क्युलेशन पण करायचं आहे. टीमला वर्क असाइन करूया जे जे आजचं आहे. चला, लॉग इन केला नाही की कॉल यायला स्टार्ट बघूया. हॅलो, असे कॉल्स असतात मध्ये मध्ये. काम करावं लागतं. याच्यापेक्षा कधी कधी ऑफिस परवडतं. ऑफिसमध्ये कसं 8-9 तास काम करा आणि जावा. वर्क फ्रॉम होममध्ये ना खूप काम करावं लागतं. एवढे बॉस असतात ना, काय घेतो त्याला. जाऊया आता चाय पिऊया पटपट, कारण आता ह्यांनी ना डोकं जाम खराब केलं आहे. चाय पिऊन घ्यायचं. हे बघा कार्टून, बघा कार्टून, बघा बघा. मी ते लॉग इन केलंय आणि कार्टून बघा काय करतंय. अरे बस ना, खाली कर खाली कर. एक कार्टून इथे ऍक्च्युली हे काम चालू आहे ना बिल्डिंगचं, म्हणून सेफ्टीसाठी बांधण्यात आलंय. हे बघा हे बघा हे बघा, बोललो ना. भाई आम्हाला फुल एंटरटेनमेंट आहे घरात, फुल एंटरटेनमेंट. चुकीचा दिवस निवडला आपण. एवढं काम आहे ना आज, माहित नाही आता आपल्याला व्हिडिओ बनवायला जमणार आहे की नाही जमणार आहे. बघूया आता. बघा कशी बघते ही, अशीच मला डिस्टर्ब करते नेहमी, मध्ये मध्ये येऊन गेली. तुम्हाला ना मी आता एक कॉर्पोरेट ट्रूथ सांगणार आहे.
जेव्हा पण दिवाळी येते ना आणि किंवा हे मोठमोठ्या MNCचे बोनस द्यायचा टाइम येतो ना, मी पण एक MNCसाठी काम करतो, मी नाव नाही घेणार, जे मला ओळखत असेल त्यांना माहिती आहे. पण मला असं वाटतं जेव्हा पण मोठे मोठे MNCचे बोनस देण्याचा टाइम येतो ना, तेव्हा हे लोक न्यूज काढतात, दिस कंपनी ले ऑफ ओव्हर 12,000 एम्प्लॉईज, 20,000 एम्प्लॉईज. मग काय करणार आपण, एम्प्लॉई लोक भाई गरीब लोक ना. आपल्याला वाटतं की या कंपनीने एवढे एम्प्लॉईज काढलेत, आपल्याला ते लोक सॅलरी देतात म्हणजे आपलं नशीब आहे. म्हणजे त्यांना वाटतं एम्प्लॉई आहेत, त्यांना काहीच समजत नाही. असं नाही आहे भाई, आम्हाला सगळं समजतंय तुम्ही कोणत्या टायमाला कोणती न्यूज काढतात. जॅन टू जून जुलैपर्यंत ही न्यूज नाही येणार. सप्टेंबर ऑक्टोबर आला की भाई ले ऑफ सगळी न्यूज येतात. मला तर हेच वाटतं की हे लोक आपल्याला येडा बनवत आहेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरा कमेंटमध्ये सांगा मला, जे कोणी कॉर्पोरेटमध्ये काम करत असेल ते. मला बोललो ना आज खूप काम आहे, त्यामुळे आपल्याला ब्लॉग बनवायला नाही भेटत आहे. आपण एक चुकीचा टाईम चूज केला आहे ब्लॉग बनवण्यासाठी. 6 to 3 ची जर्नी आपली, म्हणजे रुटीन जो आहे तो. आपल्या जेवायचा पण टाईम फिक्स नाही. नाईट शिफ्टमुळे आपण कधी पण जेवतो, कधी कधी एकटं जेवावं लागतं, नंतर मग भांडी पण घासू स्वतः. काय करते तुम्ही? साहेब आलेत, साहेब. 6 वाजलेत आणि अजून ॲक्च्युली काम आहे. ॲक्च्युली आमची एक डेडलाईन असते, जर ती मिस झाली ना तर SLA मिस होतो. कोणाकोणाचं कंपनीमध्ये SLA जरा कमेंटमध्ये सांगा जरा. SLA मोस्ट डिफिकल्ट थिंग. जर मिस झाला ना क्लायंटकडून तर काही एस्केलेशन येणार. तर थोडीशी डेडलाईनवाला काम करून घेऊया, नंतर जेवायला जाऊया. ठीक आहे. जेवायचे वाद्य झालेत, अजून कॉलवरतीच आहे, कॉलच चालू आहे अजून. स्ट्रेस आउट कॉर्पोरेट. बघा किती टाईम झाला आहे बघा. हाफ एन आवरचा कॉल होता, 57 मिनिट झालेत ऑलरेडी. जस्ट जेवलो, 11:30 वाजलेत. जेवल्यावरती ना खाली 1-2 राऊंड तरी मी रोज मारतो आणि मग नंतर लगेच येतो, कारण आता टाईम नाही ना आपल्याकडे, परत लॉग इन पण करायचं आहे. म्हणून 1-2 राऊंड मारूया आणि लगेच येऊया वरती. कोण नाही बाहेर, 11:30 वाजता कोण नसतं. ऑलमोस्ट 11:15 झाले ॲक्च्युली. 2-3 राऊंड मारूया आणि जाऊया. परत आपल्याला लॉग इन पण करायचं. 3 वाजेपर्यंत आपल्याला असंच करायचं. 3 वाजेपर्यंत काय आराम नाही. 3च्या नंतर एंड ऑफ द डे. मंडे टू फ्रायडे ना जाम वैताग येतो आणि सॅटर्डे संडे तर समजतच नाही कधी जातो. असं वाटतं फ्रायडेला झोपलो की डायरेक्ट मंडेला सकाळी उठतोय. 2 दिवस गायब. सॅटर्डे संडेला असे गायब होतात लगेच. 2-3 राऊंड मारूया पटपट आणि जाऊया लगेच. काम पण खूप आहे थोडंसं आज. चला. आलो वॉक करून. सगळे झोपलेत. 12च्या नंतर 3 वाजेपर्यंत ना हालत होते बाई. सगळे झोपलेले असतात, तुम्ही फक्त एकटे काम करता. खरं 12 ते 3 हा टाईम आहे ना, खूप डिफिकल्ट आहे. अजून 40 मिनटं बाकी आहेत. 40 मिनटं 3 वाजायला. अजून कॉलवरती आहे, जरा काम आहे, एखादा डाऊट सॉल्व करतोय. बघूया 40 मिनटं कधी संपतात. वैताग आला. लास्टला जाम वैताग येतो भाई. फायनली 3 वाजलेत. लॉग आउट करायचा टाईम झाला आहे, तरी थोडा एक्सटेंड झालंच आहे 15 मिनटं. ते नेहमी होतं, 10-15 मिनटं नेहमी एक्सटेंड होतंच. लॉग आउट करूया. खूप काम केलं आज. सायनिंग आउट फॉर द डे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा. थोडासा छोटासा ब्लॉग बनवायचा प्रयत्न केला आहे आज पण. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून चांगले मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करीन. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय. हाय गाईस, कसा वाटला मग तुम्हाला आजचा ब्लॉग? कशी वाटला आपला 6 to 3चा रुटीन? ॲक्च्युली आता 3:30 वाजले. जस्ट लॉग आउट केलं, थोडासा फ्रेश झालो, तोंड बिंड धुवून घेतलं. आता झोपूया. उद्या सकाळी हा ब्लॉग एडिट करेन आणि पोस्ट करून उद्या. तर ह्या ब्लॉगला नक्की बघा आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या ब्लॉगला शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत
आणि नक्की कमेंट करून सांगा हा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला अजून कसे कसे ब्लॉग बघायचे. ठीक आहे, चला झोपूया आता. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.